हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 23 पहा. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज ऑफ अ राईट अँगल ट्रँगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. आता या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे. आपण ट्रँगल ABC कन्सिडर करू. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. ट्रँगल ABC हा राईट अँगल ट्रँगल आहे आणि या ट्रँगलमध्ये आपल्याला हायपोटेन्यूसची लेंथ फाइंड करायची आहे. AC हा काय आहे? हायपोटेन्यूस आहे. राईट अँगलच्या समोरची बाजू काय असणार आहे? हायपोटेन्यूस. आणि रिमेनिंग 2 साइड्स म्हणजेच AB आणि BCची लेंथ आपल्याला दिलेली आहे. AB 9 सेंटीमीटर अँड BC 12 सेंटीमीटर. आणि आपल्याला ACची लेंथ फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करून हायपोटेन्यूसची लेंथ काढून घेऊ. आता पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलेलं आहे पहा आपल्याला. AB 9 सेंटीमीटर, BC 12 सेंटीमीटर. अँगल ABC इज अ राईट अँगल ट्रँगल, म्हणजेच अँगल ABC किती असणार आहे? 90 डिग्री. टू फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला? हायपोटेन्यूस म्हणजेच ACची लेंथ फाइंड करायची आहे. सोल्युशन लिहू आपण. ट्रँगल ABC इज अ राईट अँगल ट्रँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. AC फाइंड करायचं आहे आपल्याला. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB दिलेला आहे आपल्याला. AB किती दिलेला आहे पहा. 9 सेंटीमीटर, 9चा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. BC किती आहे? 12, 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 9चा स्क्वेअर काय येईल? 9 9 आर 81 प्लस 12चा स्क्वेअर काय येईल? 144. दोन्हीचे ॲडिशन करू आपण. 4 + 1 5, 8 + 4 12, 2 कॅरी ओव्हर 1, 1 + 1 2, 20. हे काय मिळालं आपल्याला? AC स्क्वेअर मिळालं. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 225. पण आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ACची लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल? AC इज इक्वल टू 225चं स्क्वेअर रूट काय येईल? 15. म्हणजेच आपल्याला AC किती मिळालं? 15 सेंटीमीटर. खाली आन्सर लिहू आपण. म्हणजेच आपल्याला हायपोटेन्यूसची लेंथ किती मिळाली? 15 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस इज 15 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 24 पहा. इन द अबाव फिगर मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री. या ठिकाणी आपल्याला एक सर्कलची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला मेजर ऑफ आर्क NS दिलेला आहे 125 डिग्री. मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री. ही जे आर्क आहे EF याचं मेजर दिलेलं आहे 37 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल NEMS. आणि आपल्याला अँगल NEMSचं मेजर फाइंड करायचं आहे. हा जो अँगल NEMS आहे या अँगलच्या NS आणि EF या दोन इंटरसेप्टेड आर्क्स आहेत. या ठिकाणी EN आणि FS हे 2 कॉर्ड्स काय झालेले आहेत? सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये पॉईंट M मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर 2 कॉर्ड्स सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर या अँगलचं मेजर हे काय असतं? या 2 इंटरसेप्टेड आर्कच्या डिफरन्सच्या हाफ असतं. म्हणजेच काय करायचं? या आर्क NS मधून आर्क EFचं मेजर मायनस करायचं आणि त्याची काय करायची? हाफ करायची. म्हणजे आपल्याला अँगल NEMS मिळेल. म्हणजेच काय येईल? अँगल NEMS इज इक्वल टू हाफ ऑफ द डिफरन्स बिटवीन 2 इंटरसेप्टेड आर्क्स. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. सोल्युशन लिहू आपण. काय काय दिलेलं आहे पहा. मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125 डिग्री. मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री. रिझन काय? गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. आता EN आणि FS ह्या 2 कॉर्ड्स काय होतात? सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये इंटरसेक्ट होतात. लिहून घेऊ आपण. कॉर्ड EN अँड कॉर्ड FS इंटरसेक्ट एक्सटर्नली ॲट पॉईंट M. अँगल NMS इज इक्वल टू हाफ ब्रॅकेटमध्ये मेजर ऑफ आर्क NS मायनस मेजर ऑफ आर्क EF.
इज इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क एन एस किती दिलेला आहे पहा 125 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क ई एफ किती दिलेला आहे 37 डिग्री 125 मायनस 37 किती येईल पहा 125 मायनस 37 15 1 0 11 15 मायनस 7 8 11 मायनस 3 8 म्हणजेच किती येईल 88 इज इक्वल टू 1/2 125 डिग्री मायनस 37 डिग्री किती मिळालं आपल्याला 88 डिग्री इंटू 88 डिग्री भागालो आपण 2 1 जार 2 2 4 जार 8 2 4 जार 8 इज इक्वल टू 44 डिग्री म्हणजेच आपल्याला अँगल एन एम एस किती मिळाला 44 डिग्री आन्सर लिहू आपण खाली देअरफॉर मेजर ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल टू 44 डिग्री अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं क्वेश्चन 25 पहा फाइंड द स्लोप ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स ए 2,3 बी 4,7 आपल्याला काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे एक लाईन ए बी आहे आपल्याला ए आणि बी या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत एचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,3 बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,7 आणि आपल्याला ए बी या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे आपल्याला स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आता स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू सॉल्व करू आपण एक्झाम्पल लेट एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू फॉर्म्युला लिहून घेऊ आपण स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 आता y2 काय आहे पहा 7 मायनस y1 किती आहे 3 अपॉन x2 काय आहे 4 मायनस x1 काय आहे 2 इज इक्वल टू 7 मायनस 3 4 4 मायनस 2 2 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजेच 2/1 म्हणजेच 2 म्हणजेच आपल्याला स्लोप ऑफ लाईन ए बी काय मिळाला 2 आन्सर लिहू आपण खाली स्लोप ऑफ लाईन ए बी इज 2 अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण क्वेश्चन 26 पहा फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पियर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर आपल्याला स्पियरची रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि आपल्याला स्पियरचा सरफेस एरिया फाइंड करायचा आहे आता स्पियरचा सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू आपण एक्झाम्पल गिवन लिहून घेऊ आपण radius of the sphere is r is equal to 7 centimeter to find काय करायचं आहे आपल्याला सरफेस एरिया ऑफ अ स्पियर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर म्हणजेच ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे सोल्युशन फॉर्म्युला लिहून घेऊ आपण एरिया ऑफ अ स्पियर ए इज इक्वल टू 4πr स्क्वेअर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण 4 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ इंटू आर स्क्वेअर आर किती दिलेले आहे आपल्याला रेडियस किती दिलेले आहे 7 म्हणजे 7चा स्क्वेअर 7 इंटू 7 आता हा 7 कॅन्सल होईल 22 इंटू 4 किती येईल 88 इंटू हा 7 88 इंटू 7 किती येईल पहा 88 इंटू 7 7 8 जार 56 6 कॅरी ओवर 5 7 8 जार 56 प्लस 5 61 म्हणजे आन्सर किती येईल 616 काय काढला आपण एरिया काढला म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच एरिया ऑफ स्पियर काय मिळाला आपल्याला 616 सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर लिहू आपण खाली देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज 616 सेंटीमीटर स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा